नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ म्हणजेच DSP. एटर्निटी द जर्नी विदिन आय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजच्या आपल्या मराठी सिरीजचा विषय आहे ग्राउंडिंग. मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्यापैकी काही जण ऑलरेडी एनर्जी हिलिंग फील्डमध्ये जर ॲक्टिव्ह असेल, म्हणजे तुम्ही रेकी हिलर असाल, प्राणिक हिलर असाल, टॅरो कार्ड रीडर, आकाशिक रीडर्स, न्यूमरोलॉजिस्ट आणि अनगिनत ज्या काही हिलिंग मोडॅलिटीज आहेत, त्यापैकी जर तुम्ही कोणी प्रॅक्टिस करत असाल किंवा माझ्यासारखे क्रिस्टल हिलर असाल, तर आपल्यासाठी ग्राउंडिंग हा शब्द काही नवीन नाहीये. परंतु आपण सगळेच जण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी स्ट्रेसमधनं जातो, डिस्टर्बन्समधनं जातो. अचानक कधी काही धक्के आपल्या समोर येतात आणि अशा वेळेला आपण सैरभैर होतो, डिस्टर्ब होतो. आपल्याला सुचत नाही, आपली सदसद विवेक बुद्धी काम करत नाही आणि समोर कधी-कधी दिसत असलेलं सोल्युशन पण आपण सहजपणे बघू शकत नाही. ह्यालाच म्हणतात आपण आपलं ग्राउंडिंग हरवणं. तर ग्राउंडिंग म्हणजे नक्की काय आहे? सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की आपलं हे जे काय भौतिक शरीर आहे, ती एक विद्युत प्रणाली आहे. ते एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजेच त्याच्यात विद्युत प्रवाह आहे, त्याच्यात एक प्रकारचं सर्किट आहे. जेव्हा केव्हा आपण डिस्टर्ब होतो अचानक कुठल्याही गोष्टीने किंवा खूप काळापासून स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे, निगेटिव्ह सतत थॉट्स येत आहेत, अशा वेळेला ते जे काही विद्युत सर्किट आहे, इलेक्ट्रिकल सर्किट आहे, ते डिस्टर्ब होतं आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं सदसद विवेक बुद्धी जी आहे ती आपली काम करत नाही. लॉजिकल माइंड एकदम कंप्लीटली ब्लॉक होऊन जातं आणि आपल्याला सहज सोपे सोल्युशन्स कळत नाहीत. तर हे अनग्राउंडिंग होणं किंवा आपलं स्थैर्य हरवणं हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. आणि म्हणूनच आज आपण असा व्हिडिओ करतो आहोत की ज्याच्यात ग्राउंडिंग हरवतं म्हणजे नक्की काय होतं आणि त्याच्यासाठी आपण काही अत्यंत सोप्या सहज पद्धती घरीच वापरूनही ते ग्राउंडिंग किंवा ते स्थैर्य परत कसं मिळवू शकतो, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण सततच सगळीकडे ग्राउंडिंग हा शब्द खूप कॉमनली ऐकतोय. पण म्हणजे याचा अर्थ असा आहे का, की पूर्वी हा शब्द अस्तित्वात नव्हता किंवा ग्राउंडिंगची आपल्याला गरज नव्हती? तर असं बिलकुल नाहीये. पूर्वीच्या काळची आपली जीवनशैली आणि आत्ताचं आपलं धकाधकीचं शहरी जीवन ह्याच्यात खूप जास्त फरक झालेला आहे. पूर्वी काय व्हायचं? पूर्वी आपण या सगळ्या पंचमहाभूतांशी खूप जास्त जवळून निगडीत होतो. आपण शेतात काम करायचो, आपण मातीत काम करायचो, आपण बागकाम करायचो. त्यामुळे सहज आपले हात मातीत खराब व्हायचे. आपण डायरेक्ट अर्थशी म्हणजे पृथ्वीशी निगडीत होतो. तिथले जे काही पृथ्वीच्या सरफेसवरचे म्हणजे वरच्या पातळीवरचे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड होतं, त्यांनी आपल्या मनातले सगळे डिस्टर्बन्सेस, आपल्या शरीरातले सगळे डिस्टर्बन्सेस बॅलन्स होत होते. नंतर आपण नदीत उड्या मारायचो, आपण विहिरीत उड्या मारायचो. त्यामुळे नॅचरल जे जलस्रोत आहेत, नैसर्गिक जलस्रोत आहेत, त्याच्याशी आपण कनेक्टेड होतो. त्याने देखील आपल्यातल्या एनर्जी बॅलन्स होत होत्या. आपण चुलीवर स्वयंपाक करायचो, आपण पूजापाठ करायचो, होम हवन करायचो. त्यामुळे आपण फायर एनर्जी बरोबर कनेक्ट होतो. या सगळ्यामुळे आपण पंचमहाभूतांशी सतत खूप जवळनं कनेक्ट असल्यामुळे कळत-नकळतपणे आपलं क्लिन्झिंग होतच होतं. आत्ताच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचे स्ट्रेसही तेव्हा नव्हते. त्याच्यामुळे ते ग्राउंडिंग नैसर्गिकरित्या आपोआपच घडत होतं. माणसाला खूप गोष्टींची हाव नव्हती. माणसाचं आयुष्य खूप लिमिटेड होतं. त्यामुळे त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा देखील लिमिटेड होती. आता आपण मल्टीटास्क करतो आणि कितीही मिळवलं तरी आपल्याला ते कमी असतं. आपण सोशल मीडियामुळे आयुष्य कंपेअर करतो. या सगळ्यांनी होतं काय? आपलं हे जे काही इलेक्ट्रिकल सर्किट आहे आपलं, ज्याला मी विद्युत प्रणाली म्हटलं, ते डिस्टर्ब होतं. आपण जेव्हाही कुठल्या प्रकारच्या स्ट्रेसमधनं जातो, ताणतणावातनं जातो, आपली जीवनशैली डिस्टर्ब झाल्यामुळे आपण उशिरा झोपतो, वाटेल तेव्हा वाटेल ते खातो, बाहेरचं खातो. अनेक प्रकारची व्यसनं आपल्या आणि पुढच्या पिढीमध्ये आपल्याला दिसून येतात. ह्या सगळ्यामुळे जेव्हा आपल्या शरीराचा समतोल बिघडतो, तेव्हा आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जे आहे, शरीरातली जी विद्युत प्रणाली आहे तीही डिस्टर्ब होते आणि ती अनेक प्रकारची रसायनं सोडायला लागते. त्यातल्याच एकाला आम्ही म्हणतो फ्री रॅडिकल्स. हे फ्री रॅडिकल्स काय करतात तर आपल्याला डिप्रेस फील करवतात. आपल्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे, जी सकारात्मकता आहे, ती घालवतात. आपल्याला सगळ्या गोष्टी निगेटिव्ह दिसायला लागतात. झोपून राहावंसं वाटतं, उत्साह येत नाही. कुठलीही गोष्ट करण्यामागे काहीतरी चांगलं निघू शकतं हा विश्वास नसतो. आपला आत्मविश्वास आपण गमावतो. मन सतत सैरभैर असतं, जसं मी सुरुवातीला म्हटलं. आणि त्यामुळे काय होतं, की जे आपण आयुष्यात सहज अचीव्ह करू शकतो, ते नाही करू शकत. आपण उगीचच खूप मोठ्या-मोठ्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करतो आणि जे सहज सोपं समोर दिसतंय, त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं.
तर आपण ह्या व्हिडिओमध्ये म्हणूनच अगदी सहज सोप्या पद्धतींचा उपयोग करणार आहोत आणि सुरुवातच त्यातनं करणार आहोत, की आपण परत पंचमहाभूतांशी कसे सहज निगडीत होऊ शकतो, कनेक्ट होऊ शकतो, जेणेकरून आपली जी ही विद्युत प्रणाली आहे ती नॅचरली परत एकदा क्लीन व्हायला लागेल. सो आपण बघूयात आता, की वेगवेगळी कुठली टेक्निक्स आपण वापरू शकतो, जेणेकरून आपण आपली बॉडी, आपला ऑरा, आपली एनर्जी फील्ड सतत बॅलन्स ठेवू, कनेक्टेड ठेवू, रूटेड ठेवू. मगाशी आपण म्हटलो, की आपण पंचमहाभूतांशी कनेक्टेड होतो आणि त्यातलं एक महत्त्वाचं तत्व आहे, ज्याच्याशी आपण 100% कनेक्टेड आहोत आणि ते म्हणजे जलतत्व. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपलं शरीर हे 70% पाण्याने भरलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा-जेव्हा पाण्याच्या सान्निध्यात जातो, संपर्कात येतो, तेव्हा-तेव्हा आपल्याला नॅचरलीच छान वाटायला लागतं. आपण कधीही डिस्टर्ब असू, घाबरलेले असू, खूप रागात असू, तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो? एक ग्लास पाणी पी. तरी आपण शांत होतो. कारण की बॉडी नॅचरली रिएक्ट करते त्या जलतत्वाला. त्याचप्रमाणे आपण जेव्हा शॉवर घेतो, अंघोळ करतो तेव्हाही आपण फ्रेश होतो. आपण झोपताना जर ग्लासभर पाणी जरी जवळ ठेवलं, तरी आपली झोप गाढ आणि शांत असते. कारण की रात्रभरात जे आपले विचार चालू असतात, दिवसभरात आपल्या सगळ्या कामांची जी सगळी साफ-सफाई रात्री झोपेत चालू असते. ते सगळे टॉक्सिन्स ऑटोमॅटिकली ते आपल्या ग्लासातलं पाणी शोषून घेतं. तुमच्यापैकी कोणाला जर ही पद्धत माहीत नसेल, तर अत्यंत सोपी पद्धत आहे. एका काचेच्या ग्लासमध्ये, कुठल्याही मेटलच्या नाही, काचेच्या ग्लासमध्ये एक पाणी भरून ठेवायचं आणि उशाशी ठेवायचं. झोपताना जर तुम्ही मेडिटेशन करत असाल, तर ती टॉक्सिन्स पण त्याच्याकडे डायरेक्ट करायची आहे किंवा झोपताना एवढंच प्रे करायचं की झोपेमध्ये माझ्या ज्या काही साफ माझ्या मनाची चालू आहे, शरीराची चालू आहे, ती सगळी टॉक्सिन्स ह्या पाण्यामध्ये जावेत आणि सकाळी उठून ते पाणी फेकून द्यायचं आहे बेसिनमध्ये. ते पाणी चुकूनही झाडांना द्यायचं नाहीये. ही जी प्रॅक्टिस आहे ती देखील आपल्याला ग्राउंड करायला खूप मदत करते. अंघोळ करताना बादलीच्या पाण्यामध्ये समजा एक बादली तुम्ही पाणी घेतलं, तर त्याच्यात साधारणपणे 2 मूठ खडे मीठ टाकायचं आहे. तुम्ही त्याच्यात गुलाबजल टाकू शकता, जे नॅचरल आहे ते. आर्टिफिशियल नाही, सिंथेटिक गुलाबजल नाही. तर नॅचरल गुलाबजल किंवा खडे मीठ, आयोडाइज्ड नमक नाही अगेन. ते टाकू शकता. व्यवस्थित त्याला विरघळू द्या आणि एक-एक तांब्या डोक्यावरनं घेत-घेत आपण या इंटेन्शननी ती अंघोळ करायची आहे, की मी प्रत्येक तांब्याबरोबर रिलॅक्स होतीये. प्रत्येक तांब्याबरोबर मी डिटॉक्स होती आहे. मनातलं, शरीरातली सगळी घाण निघून जाते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर काय शॅम्पू करायचा ते तुम्ही करू शकता. आठवड्यातनं एकदा जरी अशी अंघोळ केली, सॉल्ट वॉटर बाथ म्हणतात त्याला, तरी बऱ्यापैकी आपण ते रिलॅक्स होतो, डिटॉक्स होतो. त्याच्यानंतर तिसरी जी पद्धत आहे, जसं मी म्हटलं, की नॅचरल पाण्याशी तुम्ही कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. सुदैवाने तुमच्याजवळ जर समुद्राची तुम्हाला साथ असेल, तर तुम्ही निश्चित तिथे जाऊन किमान आठवड्यातनं एकदा डुबकी मारून या. काय होतं, जे लोकं समुद्राच्या जवळ राहतात त्यांना त्याचं फारसं महत्त्व वाटेनासं होतं आणि आपण पर्यटक अगदी भरपूर पैसे देऊन समुद्र किनाऱ्यावर जातो. पण तिथले स्थानिक लोकं फारसं समुद्रावर जात नाहीत, असं पण मी बघितलेलं आहे. तसं न करता आपल्याला जर रेग्युलर अर्थिंग किंवा ग्राउंडिंग हवं असेल, तर ह्या नैसर्गिक जलतत्वांचा डेफिनेटली वापर करा. आपण जेव्हा बागकाम करतो तेव्हा देखील पाण्यात आपले हात जातात. त्यामुळे माती आणि पाणी एकत्र जर आपले हात जात असतील, तर ते देखील एक उत्तम ग्राउंडिंगचं टेक्निक आहे. पाणी किंवा जलतत्वामध्ये अजून एक टेक्निक जे आहे ते आहे थंड पाण्याचं टेक्निक. ते इफेक्टिव्ह आहे आणि खूप लगेच ग्राउंडिंग करण्यासाठी खूप फायदा होतो त्याचा. त्याने काय होतं, की आपली जी नर्व्हस सिस्टम आहे, जी डिस्टर्ब झालेली असते, आपण जेव्हा टेन्शनमध्ये आहोत, पॅनिक अटॅकमध्ये आहोत, एन्झायटीमध्ये आहोत, ती लगोलग शांत व्हायला थंड पाण्याचा उपयोग होतो. आपण एक प्रकारे आपलं बटन रिसेट करतो असं समजूयात. आपला स्ट्रेस खाली व्हायला मदत होते, रिकामं व्हायला मदत होते आणि जी इमोशनल स्टेट जी असते, जी आपण खूप विचार चालू असतात एकामागून एक, ते इमोशनल रेग्युलेशन होण्यासाठी थंड पाण्याचा उपयोग होतो. इंटेन्स जेव्हा हे सेन्सेशन असतं, एकदम तुम्ही हातात बर्फ धरलात किंवा बर्फासारखं गार पाणी चेहऱ्यावर मारलं किंवा तुम्ही थंड पाण्याचा शॉवर घेतलात, तर इमिजिएटली फिजिकली तुम्ही ज्या स्टेटमध्ये असता तिथे परत येता आणि जे सैरभैर झालेले असतात विचार, ती जी ट्रेन आहे एका प्रकारे विचारांची, ती कट होते आणि आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये येतो. त्यामुळे तुम्ही हे वेगळे कोल्ड वॉटरचे तुम्ही टेक्निक वापरू शकता, जेणेकरून उत्तम ग्राउंडिंग व्हायला मदत होते. आपला श्वास हा आपला प्राण आहे
आणि आपल्या श्वासाच्या गतीवर आपल्या आयुष्याची सगळी धुरा आहे. इस्पेशली पॅन्डेमिक नंतर अनेक लोकांनी रेग्युलर योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे करायला सुरुवात केलेली आहे, शिकायला सुरुवात केलेली आहे आणि ते निश्चितच स्तुत्य आहे. पण तुमच्यापैकी अजूनही काही जण असे असतील की ज्यांना या गोष्टी माहीत नाहीयेत किंवा रोजच्या दिवसामध्ये तुम्ही ते करत नाही आहात. तर सर्वात प्रथम तुमच्या जवळ कुठलेही योगा किंवा प्राणायामाचे क्लासेस असतील तर ते जॉइन करा. आजकाल घर बसल्या ऑनलाईन देखील या गोष्टी तुम्हाला शिकता येतात. आणि श्वासावर जे काही प्रयोग चालतात, श्वासाचे जे काही प्रकार आहेत, व्यायाम प्रकार आहेत ते जरूर शिका. त्याच्यात अनेक प्रकार आहेत. बॉक्स ब्रीथिंग आहे, अनुलोम-विलोम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, भस्त्रिका आहे आणि इतर अनेक. ते करत असताना आपण शरीर आणि मनातले सगळे टॉक्झिन्स बाहेर टाकतोय, ज्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. आपल्या विचित्र जीवनशैलीतनं जे निर्माण होतात, ना आपण वेळेवर झोपतोय, ना व्यवस्थित खातोय, मनात स्ट्रेस आहे, आपण जागरणं करतोय, चिडचिड करतोय. अस्थिर मनामुळे जी शरीरामध्ये आणि मनामध्ये टॉक्झिन्स निर्माण झाली आहेत, ती बाहेर काढण्यासाठी श्वासावरचं नियंत्रण ही एक खूप उत्तम अशी कला आहे आणि तो उत्तम एक उपाय देखील आहे. तुमच्यापैकी जर कोणालाही एवढाही वेळ नाहीये, की मी क्लास नाही जॉइन करू शकत किंवा मी एवढा वेळ नाही देऊ शकत. तर तुम्ही जेव्हा तुमच्या ऑफिसला जाताय, तुम्ही घरी निवांत एक 10 मिनिटं तरी थंडपणे बसता आहात, तेव्हा देखील शांतपणे डोळे मिटून किमान श्वासावर लक्ष फोकस करण्याचा प्रयत्न करा. समजा आता तुम्ही या सोफ्यावर बसलेला आहात. तुम्हाला आठवत असेल आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला चपला काढायच्या आहेत. दोन्ही पाय जमिनीवर टेकवायचे. फरशीचा थंडपणा फील करायचा आहे. त्याने पण आपल्याला रिलॅक्स व्हायला मदत होते. ते रिलॅक्स झाल्यानंतर पाठीचा कणा ताठ ठेवल्यानंतर शांतपणे डोळे मिटायचे आणि फक्त फोकस करायचा आहे की मी श्वास आत घेतेय आणि मी श्वास बाहेर सोडतेय. आणि मी जेव्हा श्वास बाहेर सोडते आहे तेव्हा मनात आणि शरीरात जे काही टॉक्झिन साठलेले आहेत ते मी श्वासावाटे बाहेर टाकते. एवढा जरी विचार केला तरी 10 मिनिटं त्याला दिलीत तरी आत्तापेक्षा पुढचे काही दिवस आणि हळूहळू ती सवय केली की पुढचे सगळेच दिवस तुम्हाला जास्त उल्लसित वाटणार आहे, जास्त पॉझिटिव्ह वाटणार आहे. याच्यात एक थोडासा बदल करू शकता की श्वास घेताना नाकावाटे घ्यायचा आहे, पण श्वास सोडताना तोंडावाटे सोडायचा आहे. उच्छ्वास जो आहे तो. आणि जेव्हा मी श्वास बाहेर सोडते तेव्हा सगळे टॉक्झिन्स रिलीज होत आहेत याचा विचार करायचा आहे. हे करताना मात्र थोडीशी वातावरण निर्मिती करावी लागते. जिथे बसला आहात ते जागा अनडिस्टर्ब असावी, तुमचा फोन सायलेंट असावा. तुम्ही घरच्यांना सांगू शकता की एक 10 मिनिटं डिस्टर्ब करू नका. जमिनीवर बसू शकलात मांडी घालून तर सर्वात उत्तम. जमिनीवर मांडी घालून बसायचं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि एक 10 मिनिटं या श्वासाच्या व्यायामाला द्यायचा आहे. जर कुठल्याही कारणाने तुम्ही खाली बसू शकत नसाल, सोफ्यावर बसलात, तर मेक शुअर की तुम्ही चपला काढलेल्या असतील आणि दोन्ही तळवे व्यवस्थित जमिनीला टेकू शकतील अशा उंचीवर तुम्ही बसलेला असाल. तुमचे पाय अधांतरी लटकत असतील तर अर्थिंग होणार नाही आहे. बरेच जण मनातले आणि शरीरातले टॉक्झिन्स काढण्यासाठी मेडिटेशन्स वापरतात. मी थोडीशी या बाबतीत साशंक आहे आणि डूज आणि डोंट जेव्हा आपण शेवटच्या भागात बघणार आहोत तेव्हा आपण याविषयी थोडेसे डिटेलमध्ये बघणार आहोत. पण आत्ता तुम्ही श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा, ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि ते एक उत्तम टेक्निक आहे ग्राउंडिंग होण्याचं किंवा अर्थिंग होण्याचं. आता आपण असे काही टेक्निक्स बघणार आहोत जे सहज सोपी आहेत करायला. आपल्याला त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची सामुग्री लागणार नाहीये. फक्त आपल्या थोड्याशा लाईफस्टाईलमध्ये आपल्याला सुधारणा करायची. पूर्वी आपण ज्या घरांमध्ये राहायचो ती घरं मातीची होती, शेणाने सारवलेली होती, बैठी होती. घरात फरशा असल्या तरी त्या शहाबादी फरशा होत्या. त्यामुळे आपण बऱ्यापैकी पृथ्वी तत्वाशी कनेक्टेड होतो. ऑटोमॅटिकली आपल्याही नकळत क्लिन्झिंग होत होतं. आपण अनवाणी चालायचो. आता आपण फार कमी जण आहोत जे बैठ्या घरांमध्ये राहतो, गावाकडे राहतो. शहरीकरणामुळे आता आपण बिल्डिंग्समध्ये राहतो. घरामध्ये आपण प्लास्टिकच्या किंवा रबरी स्लिपर्स वापरतो. या सगळ्यामुळे आपल्या तळव्यांचं कनेक्शन जे आहे जमिनीशी ती नाळ तुटलेली आहे आता. आपण काय करू शकतो? जर सुदैवाने तुम्ही अजूनही बैठ्या घरात राहत असाल किंवा गावाकडे राहत असाल तर प्रयत्न करा की घरात आणि जमलं तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात अनवाणी फिरा. अंगणामध्ये अनवाणी काही फेऱ्या मारा. बिल्डिंगमध्ये राहत असाल तर जरूर तुम्ही खाली येऊन अनवाणी काही फेऱ्या मारू शकता. तुमच्या बिल्डिंगमध्ये जर लॉन असेल किंवा नसेल तर जवळच्या बगीच्यामध्ये कुठल्याही तिथे लॉन असेल तर सकाळी लवकर उठून जिथे कोळे दवबिंदू त्या लॉनवर पडलेले असतील त्याच्यावर आपल्याला अनवाणी काही मिनिटं तरी चालायचं आहे. एक 15-20 मिनिटं जरी आपण चाललो तरी त्या दवबिंदूंच्या स्पर्शाने आपल्या तळव्यांना जे काही पाणी लागतं त्याने ऑटोमॅटिकली आपल्याला तो एक कोल्ड शॉक असतो. त्याविषयी आपण अजून बोलणारच आहोत.
त्या कोल्ड शॉकमुळे देखील आपल्याला अर्थिंग किंवा ग्राउंडिंग मिळतं. तर ते तुम्ही नक्की करून बघा. छोटे छोटे बदल जीवनशैलीतले फार महत्वाचे असतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण पूर्वी मातीत हात घालायचो. आता आपल्याला त्या गोष्टीची घाण वाटते, किळस वाटते. पण जरूर तुम्ही हे ट्राय करा. जर तुमच्या अवतीभोवती झाडं नसतील, तर घरात, बाहेर, तुमच्या अंगणांमध्ये भरपूर झाडं लावा आणि त्याची काळजी स्वतः घ्या. तुम्ही जेव्हा मातीत हात घालता, तेव्हा देखील त्या सगळ्या मातीच्या स्पर्शाने आपल्यात अनेक हीलिंग गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याला जाणवतही नाहीत. आपल्याला छान वाटतं. झाडांशी जरूर बोला. झाडं देखील आपल्यातले खूप निगेटिव्हिटी घेतात आणि आपल्याला हील करत असतात. त्यामुळे बागकाम जर तुमची आवड नसेल, तर एक रोजचं रुटीन म्हणून, एक डिसिप्लिन म्हणून तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये त्याचा समावेश करा आणि बघा की तुमच्यात किती फरक पडतो. प्रत्येकाला जाऊन शेती करणं शक्य नाही. तुम्ही जर ऑलरेडी शेती करत असाल, तर तुमचं ग्राउंडिंग नैसर्गिकरित्या होतच आहे. पण आज शहरामध्ये जेव्हा ते शक्य नसतं, तेव्हा प्रयत्न करा की तुम्ही किमान घरात, जिथे अगदी जागा नसेल तिथे सुद्धा इंडोर प्लांट्स लावू शकता. खिडकीमध्ये ठेवण्याइतकं एक तुळशीचं रोपटं लावू शकता. पण मातीत हात घालायला शिका. जर नसेल तर तुम्ही पॉटरीचे क्लासेस घेऊ शकता. बरोबर? पॉटरी म्हणजे जिथे आपण कुंड्या बनवतो, छोटी-छोटी मडकी बनवतो, मातीत हात घालतो आणि यातलं काहीच शक्य नसेल तर मुद्दामून निसर्गात जा. तिथे मातीमध्ये हात घाला आणि त्याचा आनंद घ्या. स्वच्छता हातांची नंतर करता येऊ शकते. पण बागकाम, मातीकाम, शेतीकाम या सगळ्यांनी देखील आपण नॅचरली मातीशी कनेक्टेड होतो आणि त्याच्यात देखील आपलं ग्राउंडिंग खूप मस्तपैकी होऊ शकतं. तिसरं जे तत्व आहे ते आहे फायर एनर्जी. बरोबर? फायर एनर्जीमध्ये जसं मी मगाशी म्हटलं, की पूर्वी आपण पूजा करायचो, होम हवन करायचो, चुलीपाशी स्वयंपाक करायचो. त्यामुळे आपण फायर एनर्जीशी खूप कनेक्टेड होतो. आता ते शक्य नाहीये. आपल्या शहरी जीवनात जो काही गॅस आहे, त्याला फायर एनर्जी मानणं थोडंसं अवघड आहे. आपण ती त्याची रिप्लेसमेंट म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण तुम्ही आठवड्यातनं एकदा जर घरात छोटासा होम करू शकलात, त्याच्यासाठी खूप सामग्रींची गरज नसते. मोठ्या गुरुजींना बोलवून काहीतरी करायची गरज नसते. तुम्ही रोजचं जे काही नामजप करतात, फॉर एक्झाम्पल कोणी रामाचा जप करतोय, कोणी कुलदेवतेचा जप करतोय, कोणी दत्त महाराजांचा करतोय. तर एक छोटंसं हवनकुंड विकत आणायचं, जे आपल्याला अगदी स्वस्त आपल्या कुठल्याही पूजा घरामध्ये मिळू शकतं. घरात काही गौऱ्या, साजूक तूप, साळीच्या लाह्या आणि कापूर ही 4 साहित्य प्लस समिधा. आजकाल छोट्या-छोट्या आकाराच्या समिधा देखील मिळतात. त्या सगळी जर सामग्री तुम्ही एकदाच आणून ठेवलीत आणि आठवड्यातनं एकदा जरी जे काही तुम्ही रोजचं जप करताय, ते फक्त हवनासकट केलात, तर त्या फायर एनर्जीने देखील खूप टॉक्सिन्स रिलीज होतात आणि तुम्हाला ग्राउंडिंग व्हायला मदत होते. कारण की आता आपण चुलीवर स्वयंपाक करू शकत नाही. बरोबर? त्याच्यामुळे ही गोष्ट सहज घरामध्ये पण शक्य आहे. त्याला फार वेळ लागत नाही. जो तुमचा सुट्टीचा वार असेल तो तुम्ही घ्या. कुठलाही आता स्पेसिफिक वार घेण्याची गरज नाही. पण फायर एनर्जीला जर तुम्ही कनेक्ट झालात, तर निश्चितच त्याचा फायदा होईल तुम्हाला ग्राउंडिंग व्हायला. व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपण नंतर बघणारच आहोत. पण एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक जरूर आहे, जिथे तुम्ही डोळे मिटून देखील फायर इमॅजिन करू शकता. पण हा फायर म्हणजे आग नाहीये, धगधगती आग नाहीये. तो व्हायोलेट रंगाचा फायर आहे. जो शांत फायर आहे, पण तो क्लिन्झिंग करणारा फायर आहे. तो करायचं काय आहे? परत एकदा ताठ बसायचंय, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचेत, खाली मांडी घालून बसला तर उत्तमच आहे. डोळे मिटायचेत, श्वास एकदम रिलॅक्स करायचा आहे आणि असा विचार करायचा आहे, की मी ज्या रूममध्ये बसले तिथे मोठ्ठाच्या मोठं अग्निकुंड आहे. पण तो अग्नी जो आहे तो पिवळा, केशरी असा नसून, दाहक नसून शांत असं जांभळ्या रंगाचा लाईट आहे. लव्हेंडर शेड. ओके. आणि आता माझ्या मनात जितके काही निगेटिव्ह विचार आहेत, जितके काही फिजिकल टॉक्झिन्स आहेत, मला काही शारीरिक तक्रारी आहेत, ती सगळी टॉक्झिन्स मी त्याच्यात स्वाहा करतेय किंवा करतोय असा विचार करायचा आहे. एक 10 मिनिटं आपण क्रिएटिव्हली हे व्हिज्युअलाइज करायचे. तुम्हाला किती वेळ घेऊ शकता. तुम्ही कुठल्याही स्वरूपात ती घाण बाहेर टाकू शकता त्या फायरमध्ये. आणि मी काय करते, सर्वात शेवटी स्वतः त्या फायरमध्ये उडी मारते. जेणेकरून जे काही बारीक-सारीक उरलेलं असेल ते देखील खाकवावं. माझ्यातली पण एक निगेटिव्हिटी खाकवावी. मी स्वतः कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह असेल, तर मी खाक झालं पाहिजे. म्हणजे काय होतं, आपण परत एकदा स्थिर व्हायला मोकळे. अजून एक प्रभावी टेक्निक आहे, त्याला म्हणतात 5, 4, 3, 2, 1. 5, 4, 3, 2, 1 ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला ते उलटे अंक मोजायचे. ओके. आपली पंचेंद्रिय आपल्याला ग्राउंडिंग करायला खूप छान मदत करू शकतात. तर आपल्याला काय करायचंय, आपण जिथे कुठे बसलोत आजूबाजूलाच फक्त या रूम मध्येच बघायचं आहे. 5 अशा गोष्टी बघायच्या आहेत ज्या आपण डोळ्यांनी बघतोय.
फॉर एक्झाम्पल आता मी इथे सोफ्यावर बसली, माझ्यासमोर लॅपटॉप आहे, माझ्यासमोर कॅमेरा आहे, माझ्यासमोर इथे माझा रिमोट कंट्रोल आहे, चौथा इथे माझा इयर प्लग आहे, पाचवा समोर टीव्ही आहे. तशा तर इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण मला 5 गोष्टी काउंट करायच्या जे मी सहज बघू शकते आहे. पुढचा नंबर आहे 4. 4 गोष्टी त्या बघायच्या आहेत ज्या मी सहज टच करू शकते, ज्याला मी स्पर्श करू शकते. आत्ता मी इथे बसले असताना मी माझ्या केसांना स्पर्श करू शकते, मी माझ्या स्टोलला स्पर्श करू शकते, माझ्या माईकला स्पर्श करू शकते, इथल्या कुशन्सना स्पर्श करू शकते, माझ्या सोफ्याच्या कव्हरला स्पर्श करू शकते, माझ्याकडे एक माईकचा रिमोट आहे त्याला मी स्पर्श करू शकते. सो अशा 4 गोष्टी निवडायच्या आहेत ज्याला मी पटकन आणि सहज स्पर्श करू शकते. नंतर आहेत 3. 3 त्या गोष्टी आहेत ज्या मी ऐकते आहे. आत्ता मी इथे जेव्हा हॉलमध्ये हे रेकॉर्डिंग करतेय, तेव्हा मी काय ऐकतेय, तर बाहेर एखादा पक्षी ओरडत असेल तर मी तो ऐकतेय. इथे लिफ्टचा आवाज येतोय तो मी ऐकतेय. फॅनचा आवाज मी ऐकतेय. कोणी कोणाला हाक मारली असेल तर ते मी ऐकतेय. जवळपास जर कुकरची शिट्टी ऐकू आली तर ते मी ऐकतेय. सो मी पटकन कुठल्या गोष्टी ऐकते त्याची 3 गोष्टींची लिस्ट मला मनातल्या मनात करायची आहे. नंतर आकडा आहे 2. 2 त्या गोष्टी बघायच्या आहेत ज्या मी स्मेल करते, ज्याचा मला वास येतोय. त्या कुठल्या असू शकतात, तर मी आत्ता कुठलं परफ्यूम किंवा अत्तर लावलं त्याचा मला वास येत असेल. अगेन स्वयंपाकघर जवळ आहे, तिथे काही अन्न शिजते त्याचा मला वास येत असेल. आजूबाजूला कुठल्याही ज्या गोष्टी आहेत त्याचा कुठल्याही प्रकारचा मला वास येऊ शकतो. तर 2 अशा गोष्टी निवडायच्या आहेत ज्याचा मला आत्ता इथे या क्षणी वास येतोय. आणि जो शेवटचा एक आकडा आहे तो म्हणजे अशी गोष्ट जी माझ्या तोंडात आत्ता मला चव जाणवते. ओके, ती चव कुठली असू शकते, मेटॅलिक टेस्ट असू शकते, आपल्याला बरं नसेल तर आपली तोंड कडू झालेलं असू शकतं, तुम्ही आत्ता गोड पदार्थ खाल्ला असेल तर तोंडात गोड चव असू शकते. थोडक्यामध्ये 5 गोष्टी ज्या मी डोळ्यांनी बघू शकते पटकन, त्याची लिस्ट करायची. 4 गोष्टी ज्या गोष्टींना मी स्पर्श करू शकते, 3 गोष्टी ज्या मी ऐकते आहे, 2 गोष्टी ज्यांचं मला स्मेल येतोय, वास येतोय, आणि 1 गोष्ट ज्याची माझ्या तोंडात चव आहे. हे सगळं का करायचंय, की हे सगळं जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं मन ज्या अस्थिर विचारांमध्ये आहे त्याने डिस्ट्रॅक्ट होतं आणि पूर्ण फोकस आपण या गोष्टी शोधण्यावर जातो. त्याचप्रमाणे आपण अजून वेगवेगळे प्रयोग करू शकतो, की ह्या रूममध्ये निळ्या रंगाच्या किती वस्तू आहेत त्या शोधायच्या, या रूममध्ये गोल आकाराच्या किती वस्तू आहेत त्या शोधायच्या. त्यामुळे काय होतं, की तात्पुरतं तरी जे आपलं ब्रेन वायरिंग डिस्टर्ब झालं असतं ते डिस्कनेक्ट होतो त्या विचारांपासून आणि आपण थोडेसे रिलॅक्स व्हायला लागतो. आणि परत जेव्हा आपण नॉर्मल होतो तेव्हा थोडं चांगला विचार करू शकतो. आपण ज्या प्रॉब्लेम्समधनं जातोय त्याचं सोल्युशन शोधणारे आपण विचार करू शकतो. जे आपण डोळ्यांनी बघतो ते आपण सहजासहजी विसरत नाही. त्याचं आकलन जास्त चांगल्या तऱ्हेने होतं जे आपल्या मनामध्ये स्मृतीमध्ये राहतं आणि त्याचप्रमाणे आपल्यावर त्याचा परिणाम होत असतो. बंद डोळ्यांनी आपण जे बघतो त्याचा देखील आपल्यावर व्यवस्थित सखोल परिणाम होत असतो. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स ही त्या पद्धतीनेच वापरली जातात. आणि ग्राउंडिंगसाठी त्यातलं एक महत्वाचं टेक्निक आहे ते म्हणजे रूट टेक्निक. मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादं छोटंसं रोपटं जेव्हा जमिनीत रुजलेलं असतं तेव्हा त्याची मुळं फार खोलवर गेलेली नसतात. त्यामुळे त्याला तेवढा स्ट्रॉंग सपोर्ट नसतो, ग्राउंडिंग नसतो, प्लॅटफॉर्म नसतो. त्यामुळे येणाऱ्या वाऱ्याने ते सहज उन्मळून पडू शकतं. पण त्याच्या शेजारी एखादा वृक्ष आहे जो तिथे शेकडो वर्ष आहे. त्याची जी मुळं आहेत ती खोलवर तिथे रुतलेली असतात आणि वर्षोनवर्ष ती वाढत असतात. त्याच्यामुळे तिथे त्याचं असलेलं अस्तित्व हे जास्त स्थैर्य देणारं, जास्त स्ट्रॉंग असतं. त्यामुळे येणारा सोसाट्याचा वारा, वादळ याने ते थोडंफार हलतं, पण ते उन्मळून पडत नाही. बरोबर? आपल्याला क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनमध्ये एक्झॅक्टली तेच करायचं आहे. मगाशी प्राणायाम मेडिटेशनला जसं सांगितलं तशी वातावरण निर्मिती करायची आहे. शांत जागा शोधायची, डोळे मिटायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, दोन्ही पाय जमिनीवर टेकलेले किंवा खाली मांडी घालून बसायचं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करून काही श्वास आत घ्यायचे, सोडायचे. मन जरा स्थिर व्हायला लागलं की संपूर्ण लक्ष आपल्या माकड हाडावर करायचंय, जिथे आपलं मूलाधार चक्र आहे किंवा रूट चक्र आहे. आणि असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की तिथनं अनेक मुळं फुटतायत आणि जमिनीमध्ये जात आहेत. आणि ती जमिनी खोलवर जात आहेत, इतकी की भूगर्भात जात आहेत आणि तिथे स्ट्रॉंगली ते तिथे पकडून ठेवतात त्या जागेला, जेणेकरून आपलं मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी घट्टपणे जोडलं गेले. त्यांनी काय होतं की आपल्या आयुष्यात येणारे जे काही मानसिक, शारीरिक, आत्मिक आव्हानं असतात त्यांनी आपण सहज उन्मळून पडत नाही, कारण की आपण स्ट्रॉंगली ग्राउंडेड आहोत, स्ट्रॉंगली रूटेड आहोत.
रोज 5 ते 10 मिनिटं जरी हे टेक्निक केलं तरी त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. काही लोक मुळांच्या जागी एक कॉर्ड कनेक्ट करतात, की एक दोरी आपल्या खाली चाललेली आहे पृथ्वी तत्वाची आणि त्याला धरून ठेवलेलं आहे भूगर्भाला त्यांनी. व्हिज्युअलाइज तुम्ही काही करा, त्याचा मेन मतितार्थ जो आहे तो हा आहे, की आपण स्ट्राँगली रूटेड आहोत, आपण स्ट्राँगली ग्राउंडेड आहोत आणि अशा वेळेला आपली जी टॉक्झिन्स आहेत, ती देखील त्या मुळांच्या मार्फत पृथ्वी तत्वात जातात आणि तिथे त्याचा बरोबर निचरा होत असतो. ओके. सो हे एक व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे. दुसरं मगाशी आपण म्हटलं तसं व्हायोलेट फायर हा देखील एक व्हिज्युअलायझेशनचा डेफिनेटली प्रकार आहे, जो तुम्ही रेग्युलर प्रमाणात करू शकता. तुम्ही जे काही मनात येणारे टॉक्झिन्स, विचार, निगेटिव्ह विचार, राग, लोभ सगळे षड्रिपू आपले ते त्या फायरमध्ये टाकू शकता. रूट टेक्निकनी ते पृथ्वी तत्वात टाकू शकता. जलतत्वात आपण काचेचा ग्लास डोक्याशी ठेवून टाकू शकतो. ही सगळी टेक्निक जी आहेत ती आपल्याला ग्राउंड करायला 100% मदत करतात. व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण अजून एक महत्त्वाचं टेक्निक वापरतो ते म्हणजे गोल्डन व्हाईट लाईट टेक्निक. अगेन तुम्ही एक जागा बघायची, शांतपणे त्या जागेत बसायचं आहे आणि डोळे मिटून असं इमॅजिन करायचे की तुमच्या डोक्यापासून एक काही फूट वर असा एक व्हाईट लाईट, गोल्डन व्हाईट लाईट आपल्या डोक्यावर पडतोय तिथनं. युनिव्हर्समधनं, ब्रह्मांडातनं तो येतो आणि स्टेजवर जसा स्पॉटलाईट असतो तसा आपल्या सहस्त्रार चक्र म्हणजे क्राऊन चक्रावर पडतोय आणि तो लाईट आत जातोय. आत जाऊन आपल्या पूर्ण पेशींमध्ये तो लाईट फिरतोय आणि प्रत्येक पेशी क्लीन करतोय. ती पेशी क्लीन होत असताना आपल्याला खूप छान वाटायला लागणार आहे, हलकं वाटायला लागणार आहे, कारण की आपण डिटॉक्स होत चाललेलो आहोत. आपला हरवलेला उत्साह परत येत असतो, पॉझिटिव्हिटी परत येत असते आणि एकदा का संपूर्ण शरीरामध्ये तो फिरला, ते कसं समजायचं? तर जसं तो प्रत्येक पेशीत जातोय, ती पेशी क्लीन होतीये आणि ती पेशी देखील त्या गोल्डन व्हाईट लाईटनी चमकायला सुरुवात होतीये. तुम्ही प्रत्येक चक्राप्रमाणे जाऊ शकता किंवा प्रत्येक अवयवाप्रमाणे जाऊ शकता, प्रत्येक पेशीप्रमाणे जाऊ शकता. एकदा का तुम्हाला असं वाटलं की संपूर्ण शरीर आता त्या गोल्डन व्हाईटनी चमकायला लागलंय, की मग दोन्ही पायांच्या तळव्यातनं तो जो लाईट आहे तो पास करून पृथ्वी तत्वात टाकून द्यायचा आहे. सो आपली बॉडी फक्त फनेल आहे. ब्रह्मांड ते पृथ्वी तत्व असा त्याचा त्या लाईटचा प्रवास आहे आणि ते आपल्या शरीराच्या मार्फत जाणार आहे. जेणेकरून आपलं शरीर, मन, आत्मा स्वच्छ होणार आहे आणि मग तो एंडला पृथ्वी तत्वात म्हणजे भूगर्भात जाऊन समाविष्ट होणार आहे. हे पण एक 10 मिनिटं तुम्ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक करू शकता आणि त्याने तुमचं मन स्थिर व्हायला खूप फायदा होतो. अशा प्रकारे जेव्हा निरनिराळ्या पद्धती वापरून आपण ग्राउंडिंग करतो तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे हेल्थ बेनिफिट्स मिळतात. मानसिक तसेच शारीरिक हेल्थ सुधारण्यासाठी खूप मदत होते. आपले जे मूड स्विंग्स असतात, टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे ते सुधारायला मदत होते. झोपेची क्वालिटी सुधारायला मदत होते. अनेक लोकांना झोपेचा त्रास आहे स्ट्रेसमुळे. झोप लवकर लागली तर मध्ये जाग येते किंवा झोपच लागत नाही किंवा सतत अस्वस्थता असते झोपेमध्ये, तर त्याची क्वालिटी सुधारायला मदत होते. जेव्हा आपण नीट झोपत नाही, नीट खात नाही, आपण टेन्शनमध्ये असतो, अशा वेळेला जे काही टॉक्झिन्स रिलीज होत असतात त्याच्यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लेन न करता येतील असे पेन असतात, असं दुखत असतं आपल्याला, अंग दुखतंय, कधी पाठ दुखते. तर हे सगळं आपल्या ग्राउंडिंग टेक्निक्समुळे जर तुम्ही ते नियमित केलेत तर हळूहळू कमी व्हायला लागतं. ऑफकोर्स आपल्या मनातला आणि शरीरातला स्ट्रेस कमी होतो. इव्हन आपल्याला जर काही आजार असतील, काही जखमा असतील, काही कुठे इंजुरी झालेली असेल तर हे सगळं लवकरात लवकर हील व्हायला मदत होते जेव्हा आपण रेग्युलर ग्राउंडिंगची सवय ठेवतो. आपली इम्युनिटी वाढते आणि आपल्या शरीरात जी एक इन्फ्लमेशन असतं, सूज असते आपल्या शरीरावर या सगळ्यांमुळे, ती देखील कमी व्हायला सुरुवात होते. तसंच जेव्हा आपण ग्राउंडिंग करतो रेग्युलर, नियमितपणे आपण ते टेक्निक्स वापरतो तेव्हा आपण सतत एका प्रेझेंट स्टेटला असतो. ना पास्टमध्ये ना फ्युचरमध्ये, ना पास्टच्या गिल्टमध्ये, दुःखामध्ये, ना फ्युचरच्या काळजीमध्ये. आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो, इन द नाऊमध्ये असतो. तरी आपल्याला खूप बेनिफिट्स मिळतात, प्रेझेन्स ऑफ माइंड मिळतं. त्यामुळे समोर जे काय चाललं आहे त्याच्यावर आपण योग्य ती आणि योग्य वेळेला लवकर ॲक्शन घेऊ शकतो. लास्ट बट नॉट द लीस्ट जी माझी कामाची पद्धत आहे ते म्हणजे क्रिस्टल्स. तुम्ही बघू शकता की माझ्या हातात काही नेहमी क्रिस्टल्स असतात, माझ्या बोटात ही अंगठी आहे. हे सगळे जे क्रिस्टल्स आहेत ते मला ग्राउंड करायला मदत करतात. काही स्पेसिफिक क्रिस्टल आहेत ज्यांना
ग्राउंडिंग क्रिस्टल्स म्हणतात, त्याचा आपण एक डिटेल व्हिडिओ आपण करणारच आहोत, त्यामुळे आता मी त्या खोलात शिरत नाही. हे विसरू नका की क्रिस्टल्स हे भूगर्भातनंच आलेले आहेत, पृथ्वी तत्वातनंच आलेले आहेत. त्यामुळे आपल्याशी ते खूप लवकर कनेक्ट होतात आणि ते पण एक एनर्जी हिलिंगचं माध्यम असल्यामुळे आपली ऊर्जा आहे ती क्लीन करायला खूप लवकर मदत करतात. त्यामुळे क्रिस्टल्स वापरायला बिलकुलच संकोच करू नका. त्याचा नक्की परिणाम होतो की नाही याच्याबद्दल साशंकता असते. ते नक्की ऑथेंटिक टूल आहे की नाही हिलिंगचं त्याच्याविषयी साशंकता असू शकते. पण इंडियन मेडिकल काउन्सिलतर्फे स्टोन थेरपी किंवा क्रिस्टल थेरपी ही एक अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून मान्यताप्राप्त थेरपी आहे. याचे सगळे डिटेल्स व्हिडिओज तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता, जे इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला अजून डिटेल माहिती मिळेल की क्रिस्टल्स आपल्याला कसे मदत करतात. फ्रेंड्स, भरपूर टेक्निक्स आहेत आणि अजूनही अनेक टेक्निक्स असतील जे मला अजून माहीत नाही आहेत, पण तुम्हाला माहिती आहेत. तर तुम्ही डेफिनेटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये ती टेक्निक्स मला लिहून पाठवा. यापैकी कुठलंही टेक्निक कळलं नसेल तर त्याचे प्रश्न मला लिहून पाठवा, जेणेकरून मला कळेल की मी नक्की पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी कुठला केला पाहिजे. ह्या टेक्निक्स वापरताना थोडेसे काही डूज अँड डोंट्स जे मला सांगावेसे वाटतात ते असे आहेत की कुठलीही गोष्ट ही जादूची कांडी नाहीये. त्याच्यासाठी एक काही काळापर्यंत रेग्युलर काम करावं लागतं. आपण आत्ता अस्थिर आहोत आणि काही वेळेस ब्रीदिंग केल्यावर लागलीच आपण कायमस्वरूपी स्थिर होणार आहोत का, तर तसं नाहीये. तुम्ही किती दिवस, किती महिने अस्थिर आहात, तुमच्या तो स्वभावाचा भाग झाला आहे का? त्यामुळे ऑलरेडी मनामध्ये किंवा ब्रेनमध्ये केमिकल चेंजेस झाले आहेत का? किती काळ तुम्ही असं टॉर्चर सहन करत आहात? तुम्ही आत्ताच्या ज्या काही परिस्थितीत असाल, म्हणजे ज्या घरात असाल, ज्या ऑफिसमध्ये जॉब करताय, त्यातनं ते प्रॉब्लेम्स मेंटेन होत आहेत का, ज्याला मी मेंटेनन्स कॉज म्हणतो, की नाही माझ्या घरात पर्टिक्युलर व्यक्ती आहे त्याच्यामुळे सतत मी ट्रिगर होते आणि माझं डिस्टर्ब होतच राहतो. ती व्यक्ती जोपर्यंत माझ्या आजूबाजूला आहे, तोपर्यंत काही माझं खरं नाही. म्हणजे ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा मेंटेनिंग कॉज आहे, तुमच्या प्रॉब्लेम्सचं. तुम्ही जर पोटाच्या तक्रारी घेऊन आहात आणि तुम्ही रोज तुम्हाला बाहेर खावं लागतंय, तर बाहेर खाणं तुमचं मेंटेनिंग कॉज आहे. त्यामुळे तुम्हाला हे बघावं लागेल, की मला आत्ता जो काही अनग्राउंडेडनेस फील होतोय, जे अस्थिर आयुष्य फील होतंय, जी सैरभैरता माझ्या मनात आहे, ती नक्की कशामुळे आहे? किती दिवस आहे? किती वर्ष आहे? ती मला सोडत नाही का मी तिला सोडत नाहीये? तर थोडंसं हे डिटेल्स बघून कुठलं टेक्निक वापरायचं, प्रत्येक व्यक्तीला कुठलं काय टेक्निक सूट होईल, कुठलं टेक्निक सोपं पडेल, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला किती वेळ आहे, त्याप्रमाणे तुम्ही टेक्निकची निवड करू शकता. सगळेच वापरायची गरज आहे का, तर नाही. कुठलं तरी एक वापरा, त्याच्यावर मास्टरी करा, मग दुसरं वापरा, मग मास्टरी करा. तुमच्याकडे जर भरपूर वेळ असेल तर तुम्ही 2-3 टेक्निक्स देखील एकदम वापरू शकता. योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. मनाने कुठल्याही गोष्टी करू नका. नुसत्या YouTubeवर बघूनच ते करा असं नाहीये. हा आपला व्हिडिओ हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ असतो. तुमच्यापर्यंत एखाद्या गोष्टींची माहिती पोहोचवणं. त्याला टेक्निकला एक्सपर्ट करणं म्हणत नाहीत. बरोबर? ते जर गाईडन्सच्या अंडर केलं तर जास्त बरं. पण ते तुम्ही नक्की कुठल्या प्रॉब्लेम्समधनं जात आहात? कशामुळे तुमचं आयुष्य अस्थिर आहे? मानसिक आहे, शारीरिक आहे, आर्थिक आहे, नातेसंबंधांमुळे आहे का आध्यात्मिक आहे? ती कारणं बघून योग्य टेक्निक निवडलं तर त्याचा दूरपर्यंत परमनंटली फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण मेडिटेशन वापरतात डिप्रेशनमध्ये. डिस्टर्बन्स असेल, अस्थिर असेल आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या Facebook ग्रुप्सवर हेल्प पोस्ट असतात आणि तिथे बरेचदा हेल्प सांगणाऱ्यांनी मेडिटेशन करा, आर्ट ऑफ लिव्हिंग करा, अमुक करा, विपश्यना करा असं सांगितलेलं असतं. मेडिटेशन टेक्निक हे तुमच्या आयुष्याचं अत्यंत महत्त्वाचं टूल आहे जे तुम्हाला मदत करतं. पण जेव्हा तुम्ही ॲक्चुअली अस्थिर असता, जेव्हा तुम्ही ॲक्चुअली प्रॉब्लेममध्ये असता, तेव्हा तुमचं मन जे आहे ते संपूर्णपणे निगेटिव्हिटीने भरलेलं असतं. त्यावेळेला जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुम्ही ज्या विचारांवर फोकस करणार आहात ते मॅक्झिमम विचार हे निगेटिव्ह असू शकतात आणि रादर ते मेडिटेशन तुमच्या निगेटिव्ह विचारांना वाढवणारं असू शकतं. सो मी नेहमी सांगते की जर तुम्ही खरंच डिप्रेशनमध्ये असाल, पॅनिक अटॅकमध्ये असाल, खूप रागात असाल, तर तो क्षण डेफिनेटली मेडिटेशनचा क्षण नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं न्यूट्रल ग्राउंडवर यावं लागतं, थोडंसं मन शांत व्हावं लागतं, थोडेसे विचार स्थिर व्हावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते मेडिटेशन तुम्ही करू शकता. पण डिप्रेशन घालवण्यासाठी, राग घालवण्यासाठी, पॅनिक अटॅक घालवण्यासाठी मेडिटेशन करणं म्हणजे अजून जास्त प्रॉब्लेमना आमंत्रण देण्यासारखं आहे. मेडिटेशन ही त्याच्यानंतरची स्टेप आहे. त्याच्यासाठी थोडी एक पूर्वतयारी जी मनाची आहे ते आवश्यक आहे. तर मेडिटेशन तुमचं योग्य पद्धतीने होऊ शकतं.
त्यामुळे कुठलीच गोष्ट ही विदाऊट तज्ञांचा सल्ला किंवा विदाऊट गायडन्स मनाने करू नका. तुम्हाला फक्त माहीत असण्यासाठी आपण आज एक टेक्निक शिकवतो आहोत, बोलतो आहोत. ह्याचे काही डिटेल्स इथे शिकवलेले नाहीयेत. ह्याची फक्त ही तोंड ओळख आहे, की अशा पद्धतीची वेगवेगळी टेक्निक्स अस्तित्वात आहेत, ज्याच्यामुळे तुमचं ग्राउंडिंग व्यवस्थित होऊ शकतं. पण तुमच्या जवळपास कोणीही काउन्सिलर, हीलर, थेरपिस्ट असेल तर त्याला डेफिनेटली तुम्ही कनेक्ट व्हा, त्याचा सल्ला घ्या आणि तुमच्या प्रॉब्लेमविषयी डिस्कशन केल्यानंतर तुमच्यासाठी जे योग्य टेक्निक आहे ते त्यांच्याकडनं व्यवस्थित शिकायचं अंडर गायडन्स आणि ते फॉलो करायला लागायचं. सो हे फार महत्वाचे डूज अँड डोंट्स आहेत. मेडिटेशन प्रमाणेच ॲफर्मेशन्स देखील. ॲफर्मेशन हे शब्द आजकाल परत नवीन नाहीये. ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मक वाक्य बोलणं. तुम्ही 21 वेळा म्हणा, संपूर्ण फील येऊन म्हणा. आत्ता जर माझ्या आयुष्यात माझी जवळची व्यक्ती निघून गेली असेल, तर मला आता पॉझिटिव्ह विचार करणं शक्य आहे का? माझं मन स्थिर होणार आहे का? माझं श्वासावर लक्ष तरी लागणार आहे का? मग मी अशा वेळी ती ॲफर्मेशन्स म्हणत राहायची जबरदस्ती आणि ती परत अजून चिडचिड होणार कारण की मी किती दिवस म्हणते तरी काही फायदाच होत नाहीये. सो अगेन मेडिटेशन सारखंच ॲफर्मेशन हे अत्यंत उत्तम टूल आहे, पण त्याची पण योग्य वेळ यावी लागते. सर्वात आधी तुमचं मन थोडं तरी न्यूट्रल केलंत, की मग त्याच्यानंतर तुम्ही हिलिंगची कुठलीही टेक्निक्स वापरलीत, तर त्याचा फायदा तुम्हाला दुप्पट होतो. आशा करते की ग्राउंडिंग टेक्निक्सचा हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ म्हणजे तोंड ओळख असलेला हा व्हिडिओ डिटेल्सचा नाही हे लक्षात घ्या. तुम्हाला आवडला असेल, यातली काही टेक्निक्स तुम्हाला माहीत असतील, काही नवीन असतील. तुमच्यापैकी काही जणांना जर खूप जास्त टेक्निक्स अजूनही माहीत असेल, तर जरूर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमच्याकडनं शिकायलाही आम्हाला आवडेल. तुमच्यापैकी कोणालाही जर प्रायव्हेट कन्सल्टेशन हवं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी WhatsApp लिंक आहे. तुम्ही नक्कीच मला कनेक्ट होऊ शकता आणि तिथनं आपण पुढे प्रॉपर कन्सल्टेशननी पुढची प्रोसेस करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुमची कमेंट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आप्तजनांना जरूर शेअर करा. न जाणो त्यांच्यापैकी किती जण एक अस्थिर आयुष्य जगतायत आणि त्यांना या टेक्निक्सचा नक्कीच फायदा होऊ शकतो. सो लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू सो मच.